त्या पत्रात हीच मागणी आमची की गडी अतिक्रमण मुक्त व्हावी. अर्धा एकर अतिक्रमण आहे गडीवर आणि काही ठिकाणी कोणाचं परमिट रूम असेल काय असेल अशा गोष्टी सुद्धा आहेत अतिक्रमण. तर हे जे बुरुज दिसतात तुम्हाला आणि हे जे दिसतंय हे पूर्ण अतिक्रमण आहे. त्या नगरपालिकेवर जर शासनाने कारवाई नाही केली तर आम्ही नगरपालिकेच्या विरोधात सुद्धा आमरण उपोषण करणार. विशालगडाचा विषय गाजला, अतिक्रमणामध्ये अनेक टीका टिप्पण्या झाल्या. परत एकदा तसं काय होईल का? कारण शिवभक्त जे आहेत ते मी पाहतोय पेटलेले आहेत. मित्रांनो, थोडीशी वेगळी न्यूज आहे. तुम्हाला माहिती आहे विशाळगडाचा मुद्दा गाजला, अगदी महाराष्ट्रभर गाजला, टीका टिप्पण्या भरपूर झाल्या. आता विशाळगडानंतर आहे ना इंदापूर म्हणजे पुणे जिल्ह्यातला इंदापूरचा मुद्दा गाजण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचं कारण असं आहे की इंदापूर हे वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या पदस्पर्शांनी पावन झालेलं ही गाव आहे. आता वीरश्री मालोजीराजे भोसले तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा, सख्खे आजोबा, त्यांचं या ठिकाणी वास्तव्य होतं, त्यांची गडी या ठिकाणी होती आणि या गडीवर अतिक्रमण आहे आणि ते अतिक्रमण काढण्यासाठी आता शिवभक्त आक्रमक झालेले आहेत. हे अतिक्रमण किती आहे, त्याच्यावर नेमके कुणी अतिक्रमण केलंय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. परंतु सांगण्याचा मुद्दा असा आहे की विशाळगड जो विषय झाला त्या विषयानंतर अतिक्रमणाचा मुद्दा महाराष्ट्रभर आता बाहेर निघत आलेले आहेत. आता विशाळगडानंतर इंदापूरचा मुद्दा आलेला आहे. इंदापूरचा नक्की काय विषय आहे तो बघू. पण आपण आता सध्या पाहतोय, आता सध्या आपण मालोजी राजांची गडी आहे याच ठिकाणी सध्या आहे आणि खूप सुंदर असं हे ठिकाण आहे, मध्यवर्ती ठिकाण आहे आणि या मध्यवर्ती ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे. नाकारता येत नाही त्या गोष्टीला, परंतु अतिक्रमण झालंय. पुढं काय शिवभक्तांची मागणी आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. हे सर्वजण आहेत ना इंदापूर शहरातले शिवभक्त आहेत आणि या इंदापूर शहरातल्या शिवभक्तांची एक खदखद आहे. त्यांचं एक म्हणणं आहे, त्यांनी तहसीलदार असतील पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलेलं आहे. काय निवेदन दिलेलं आहे हे आपण आता ऐकण्यासाठी या ठिकाणी खरं तर आलेलो आहे. त्यांच्याकडून अधिकची माहिती घेणार आहोत. काय विषय आहे नेमका आणि मालोजीराजांच्या गडी संदर्भात अतिक्रमणाचा विषय नक्की सविस्तर काय सांगाल? गेले 2 वर्षापासून आम्ही प्रशासनाकडून एकच मागणी करतोय की गडी अतिक्रमण मुक्त करून घ्या आणि गडीला तटबंदी बुरुज बांधून घेण्यात यावे. यासाठी आम्ही 20/2/2023 रोजी बी एक पत्र दिलं. त्या पत्राची दखल अजून शासनाने अतिक्रमण काढण्यात घेतली नाही. त्यामुळे आम्ही काल गुरुवारी एक पत्र दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना आणि त्या पत्रात हीच मागणी आमची की गडी अतिक्रमण मुक्त व्हावी. जर 5 तारखेच्या आत नाही निघलं तर सर्व शिवभक्त 5/8/2024 पासून तहसील कार्यालय इंदापूर यासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत. तरी शासनाने शिवभक्तांची दखल घ्यावी. एक गडीचा क्षेत्रफळ नेमकं किती आहे, म्हणजे तुमच्याकडे काय डॉक्युमेंट आहेत का? क्षेत्रफळ किती आहे त्याचं? गडीचं क्षेत्रफळ गडी 1-1.5 एकराच्या आसपास आहे गडी. पण आता उरलंय किती? गावठाणात असल्यामुळं अर्धा एकर अतिक्रमण आहे गडीवर अर्धा एकर अतिक्रमण आहे. तर ते अतिक्रमण काढून आता गावठाणात असल्यामुळे सिटी सर्वे नंबर आहेत गडीला. त्या सिटी सर्वेच्या नंबरनुसार गडीचं स्केल जे आहे गेल्या 6 महिन्यापूर्वी डॉक्युमेंट आहेत की मोजणी करण्यात आलेली होती गडीची आणि त्या गडीच्या मोजणीनुसार जे त्याचे हे येतात ते नकाशा दिसतोय त्याचा पूर्ण. हा आहे आपल्या मालोजी राजांच्या गडीचा नकाशा. हा शासनाने मोजणी केलेली आहे, शासकीय मोजणी आणि हा त्याचा नकाशा आहे. तर हे जे बुरुज दिसतात तुम्हाला 3-4 बुरुज दिसतात आणि हे जे दिसतंय हे पूर्ण अतिक्रमण आहे. बर आणि ह्यांचं स्केल किती 1/1000 आहे. ह्या स्केल प्रमाणे गडी मोजून त्याच्या अंतर्गत किंवा बाहेर जे अतिक्रमण येत आहे ते काढून घेण्यात यावं आणि गडीला जसे बुरुज आहेत तसं तडभिंत बांधण्यात यावे. शासनाकडे आमची एवढीच मागणी आहे. पण आता ऐका ना, मी मुद्दाम हा विषय घेतोय. आता नुकतंच आहे ना विशालगडाचा विषय गाजला, अतिक्रमणामध्ये अनेक टीका टिप्पण्या झाल्या किंवा काय, तो विषय बाजूला राहू द्या. पण आता हा मुद्दा येतोय की परत एकदा तसं काय होईल का? कारण शिवभक्त जे आहेत ते मी पाहतोय पेटलेले आहेत, त्यांना खरोखर मनापासून वाटतं की अतिक्रमण हा विषय आणि तो विषय वेगळा. आणि सगळ्यात महत्वाचं इथं नेमकं कोण राहतं आणि किती घरं किती काय नेमका विषय? इथं सर्व धर्मातली लोक आहेत. म्हणजे असं एका ठराविक धर्माला आमचा कुठलाही विरोध नाही. इथं
ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केले ते सगळ्या धर्माचे आहेत. तर ते सगळं अतिक्रमण निघण्यात यावे ही आमची पहिल्यापासूनची मागणी आहे. आणि जे नगरपालिकेने त्यांच्या नोंदी लावलेल्या आहेत त्या नगरपालिकेवर जर शासनाने कारवाई नाही केली तर आम्ही नगरपालिकेच्या विरोधात सुद्धा आमरण उपोषण करणार. आता अतिक्रमित भागामध्ये काय काय आहे नेमकं? घरं किती आहेत, काय व्यवसाय आणि काय काय आहे तिथं? अतिक्रमण भागात काही लगतला हॉस्पिटल येते, लोकांची घरं आहेत, एक 10 ते 15 घरं असतील आणि काही ठिकाणी कोणाचं परमिट रूम असेल काय असेल अशा गोष्टी सुद्धा आहेत. अतिक्रमण नगरपालिकेने ह्यांना बांधकाम परवाना दिला कसा हा आम्हाला प्रश्न पडतो. नगरपालिके डॉक्युमेंट्स पाहते का नाही पाहते का पैसे घेऊन कारभार करते याच्यावर आमचा आक्षेप आहे. आता तर नगरपालिकेवर बी शासनाने कडक कारवाई करण्यात यावी. आता काय फायनल काय मग? आम्ही सर्व शिवभक्त एकत्र येऊन आता आम्ही आमरण उपोषण करणार आहे. 5 तारखेच्या आज जर हे अतिक्रमण नाही हटवलं तर सर्व तालुक्यातील सर्व शिवभक्त एकत्र येऊन आम्ही आमरण उपोषण करणार आहे. हे फायनल आहे आमचं. आमरण उपोषणावर सर्व ठाम आहेत. हा 5 तारखेपासून आपण आमरण उपोषण प्रशासनाचा दबाव येऊ शकतो ना? कितीही दबाव येऊ द्या, आम्ही शिवभक्त त्यास तयार आहे. शिवभक्त तयार आहे. हो. चला, आपण एकंदरीत बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गडीचा जो विषय आहे तो आता नव्याने पुढे आलेला आहे. नव्याने म्हणता येणार नाही कारण 2-3 वर्ष झाले ते फॉलोअप घेत आहेत. अतिक्रमण काढावं असं त्यांची मागणी आहे आणि कुठंतरी प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन याकडे तोडगा काढणं गरजेचं आहे. कारण विशालगड विषय हा नुकताच ताजा आहे आणि आता मालोजीराजे भोसलेंच्या गडीचा विषय समोर आलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये काय काय घडामोडी घडतायत यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही त्याच्या प्रत्येक अपडेट देणार आहोत. तुर्तास मी इथंच थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, इंदापूर.